दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला पूर्व से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार रणधीर सावरकर जी ने इस बार विधानसभा के चुनाव में विजय की हैट्रिक लगाते हुए नया इतिहास रच दिया। सुनिए क्या कहा विधायक रणधीर सावरकर जी ने। तिसऱ्यांदा हॅट्रिक पेक्षाही जे मताधिक्य मिळाले 50,000पेक्षा जास्त मतांनी अकोलापूरहून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊन राहिला, याच्यामध्ये आनंद आहे। कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आणि वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यांनी विकास कामांमध्ये केलेली मदत, सरकार 40 वर्षाचं कामकाज आणि मी विकासाचं राजकारण, जातपात आणि धर्मविरहित राजकारण जे केलं, मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा झाला की लोकांनी खूप आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या। सरकारच्या कोणत्या योजनेचा मुख्य फायदा झाला असं वाटतं? क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे सगळ्या गोष्टीचा। सर्व ज्या योजना आहेत, आपल्या वीज बिल मध्ये आपण केलं, सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प झाले, रस्ते झाले, लाडकी बहीण योजनेचा परिणाम आहे, मुलींचं शिक्षण मोफत करायचं केलं आणि हे सरकार गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि त्याच्यासोबतच हे सरकार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे, ही भावना लोकांमध्ये होती। पश्चिम मध्ये अजूनही माघारी होती। पश्चिम मधला नेहमीचा अनुभव आहे, 12-13 फेऱ्यापर्यंत आम्ही मागे असतो, त्यानंतर मात्र आम्ही 20-25 हजारांनी। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।